नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करून जाणारं वर्तुळ कसं काढता येईल? म्हणजेच त्रिकोणाचं परिवर्तुळ किंवा ज्याला आपण सर्कम सर्कल असं म्हणतो, जे त्रिकोणाच्या बाहेरून त्याच्या तिन्ही शिरोबिंदूंना छेदून बाहेरून जातं. तर असं वर्तुळ कसं काढायचं? आणि आज आपण हेच कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने शिकणार आहोत. तर परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल? तर या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा छेदनबिंदू असावा लागतो. आणि गणितात याला त्रिकोणाचे परिकेंद्र किंवा परिमध्य असं म्हणतात, जो सी या अक्षराने दर्शवला जातो. तर चला आपण त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक कुठे मिळतात ते शोधूया आणि मग परिवर्तुळ काढूया. तर सगळ्यात पहिले आपण पहिला लंबदुभाजक काढणार आहे. आणि इथे आपली पहिली पायरी आहे ती म्हणजे सुरुवातीला आपण त्रिकोणाच्या एका बाजूला लंबदुभाजक काढूया. आणि यासाठी आपण त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूवर केंद्र ठेवून वर्तुळ काढून घेऊया. आणि या वर्तुळाची त्रिज्या ही बाजूच्या अर्ध्या लांबीपेक्षा जास्त असली पाहिजे किंवा संपूर्ण लांबी इतकी असेल तरी सुद्धा चालतं. आता कंपासमध्ये त्रिज्या न बदलता अगदी त्याच आकाराचे दुसरे वर्तुळ आपण पुढच्या शिरोबिंदूवर केंद्र ठेवून काढूया. आणि आता या दोन वर्तुळांचे जे छेदनबिंदू आहेत त्यांना जोडणारी एक सरळ रेषा पट्टीच्या साहाय्याने काढूया. तर बघा, आपल्याला पहिला लंबदुभाजक मिळालेला आहे आणि हा या बाजूला बरोबर दुभागतोय, म्हणजेच तो तिथे 90 अंशाचा काटकोन तयार करतो. आता याच्या पुढे आपण दुसरा लंबदुभाजक काढूया. तर हीच कृती आपण त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूंसाठी करूया. आणि इथे खरं तर आपल्याला दोन कोणत्याही बाजूंचे लंबदुभाजक काढण्याची गरज असते, कारण दोन रेषा जिथे एकमेकींना छेदतात तिथे आपल्याला एक निश्चित परिकेंद्रबिंदू मिळतो. चला आपण पुढच्या बाजूसाठी सुद्धा अशा पद्धतीने लंबदुभाजकाची रेषा काढूया. आणि हा आपला दुसऱ्या बाजूचा लंबदुभाजक तयार झालेला आहे. आणि या दोन्ही लंबदुभाजक रेषा ज्या बिंदूवर एकमेकींना छेदतात तो म्हणजे आपला बिंदू सी, म्हणजेच आपलं परिकेंद्र. आता पुढची पायरी आहे ती म्हणजे परिवर्तुळ पूर्ण करणे. आता आपल्याला या पायरीमध्ये काय करायचं आहे, तर फक्त आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि शोधलेलं परिकेंद्र म्हणजे सी बिंदू इथे न्यायचं आहे. आणि त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या अशी समायोजित करायची किंवा अशी ॲडजस्ट करायची की जेणेकरून त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना ते वर्तुळ तंतोतंत स्पर्श करेल. बरोबर. आणि हे आपलं परिवर्तुळ तयार झालेलं आहे.